नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन आणि अतिशय खास अशा प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. सध्या मी आहे सोलापूरमध्ये आणि मी आता आलो आहे सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक येथे. तुम्ही पाहू शकता हे आहे सोलापूरचं मध्यवर्ती बस स्थानक. आजच्या आपल्या प्रवासाला येथूनच सुरुवात होणार आहे. आज आपण जाणार आहोत सोलापूरमधून पुढे संत बाळूमामांच्या आदमापूरला. आज आपण सोलापूरमधून पुढे आदमापूरला जाणार आहोत संत बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी. तर सोलापूर ते आदमापूर असा प्रवास आज आपण करणार आहोत. सध्या 8:30 वाजले सकाळचे आणि ज्या बसने आज आपण जाणार आहोत ती आहे 9:30 वाजता सोलापूर ते आदमापूर. 9:30 वाजताच्या सोलापूर ते आदमापूर या बसने आज आपण आदमापूरला जाणार आहोत संत बाळूमामांचं दर्शन घेण्यासाठी. सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, सांगोला तसेच मार्गातील इतर भागातील जे भाविक पुढे संत बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूरपर्यंत जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही बस अतिशय सोयीची आहे. या बसचं वैशिष्ट्य म्हणजे ही बस एकदा सोलापूरमधून निघाली की थेट पुढे आदमापूरपर्यंत जाते. त्याच्यामुळे प्रवाशांना मध्ये बस बदलण्याची गरज पडत नाही. हे पहिलं कसं असायचं की कोल्हापूरपर्यंत जावं लागायचं आणि तिथून पुढे मग आदमापूरला जाण्यासाठी दुसरी बस पकडावी लागायची. पण आता ही सोलापूर ते आदमापूर ही थेट एसटीची सेवा सुरू असल्यामुळे भाविकांचा प्रवास हा अधिक सोयीचा आणि सुखकर झालेला आहे. तर या सोलापूर ते आदमापूर या बसच्या वेळेबद्दल आणि मार्गाबद्दल जर सांगायचं झालं तर ही बस सोलापूरमधून रोज सकाळी 9:30 वाजता निघून पुढे मोहोळ, पंढरपूर, सांगोला, मिरज, सांगली, जयसिंगपूर, हातकणंगले मार्गे ही बस कोल्हापूरला जाते आणि तिथून पुढे मग आदमापूरला जाते. आदमापूरमधून परतीच्या प्रवासासाठी ही बस रोज सकाळी ठीक 6 वाजता मार्गस्थ होते सोलापूरला येण्यासाठी आणि आदमापूरमधून निघून ही बस पुढे कोल्हापूर, हातकणंगले, जयसिंगपूर, सांगली, मिरज, सांगोला, पंढरपूर, मोहोळ मार्गे ही बस सोलापूरला येते. असा मार्ग आहे या बसचा सोलापूर ते आदमापूर. आदमापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ही सोलापूर ते आदमापूर ही बस अतिशय सोयीची आहे, कारण एकाच बसने आरामात आणि थेट पुढे आदमापूरपर्यंत पोहोचता येतं. मंडळी सकाळचे 9 वाजत आलेले आहेत आणि आपण आपल्या सोलापूर ते आदमापूर या बसची वाट पाहत उभे आहोत आणि आपण आहोत सध्या सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक येते. तुम्हाला दाखवतो, हे आहे सोलापूरचं मध्यवर्ती बस स्थानक. तर इथं 2 बस स्थानक आहेत, एक म्हणजे सोलापूरचं मध्यवर्ती बस स्थानक आणि दुसरं म्हणजे सोलापूरचं मराठवाडा बस स्थानक. तर ह्या साईडला बघितलं तर इकडे सोलापूर मराठवाडा बस स्थानक आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि हे आहे सोलापूरचं मध्यवर्ती बस स्थानक. सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकातून अनेक भागामध्ये जाणाऱ्या बस सेवा उपलब्ध आहेत आणि जे सोलापूरचं मराठवाडा बस स्थानक आहे तुम्हाला आता तिकडे जाऊन दाखवतो मी. पण आता आलो आहोत सोलापूर मराठवाडा बस स्थानक येथे. तुम्ही पाहू शकता हे आहे सोलापूरचं मराठवाडा बस स्थानक. तर इथून प्रामुख्याने मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस सुटतात. तर मंडळी सकाळचे ठीक 9:15 वाजलेले आहेत आणि फायनली आपली सोलापूर आदमापूर लालपरी आलेली आहे सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक येथे. आणि सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक येथे आपली लालपरी प्लॅट क्रमांक 9 आणि 8च्या समोर लागलेली आहे. सोलापूर आदमापूर लालपरी मार्गस्थ झाले आहे सोलापूर बस स्थानकामधून आणि आपली जी बस आहे सोलापूर आदमापूर ही सोलापूर मध्यवर्ती बस स्थानक येते. प्लॅट क्रमांक 8 आणि 9च्या शेजारी लागते. आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या खास अशा प्रवासाला सोलापूर ते आदमापूर. खूप दिवसातून मी शेवटच्या सीटवरती बसलेलो आहे. शेवटच्या सीटचा अनुभव तुम्हाला माहिती कसा असतो ते. पंढरपूरमध्ये पुढचे प्रवासी उतरणार आहेत तर आपण पुढे बसूयात पंढरपूरमध्ये जाऊ, जेणेकरून पुढचा जो वेळ आहे ते तुम्हाला दाखवता येईल. सोलापूरमधून निघाल्यानंतरचा आपला पहिला स्टॉप असणार आहे मोहोळ. मंडळी सोलापूरमधून निघाल्यानंतर आपण आता पोहोचलो आहोत मोहोळ बस स्थानक येथे आणि आता टाईम झालेला आहे सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत आणि आपण आता मोहोळ बस स्थानक येथे आलो आहोत. मोहोळ आणि परिसरातील भाविकांसाठी देखील ही सोलापूर आदमापूर बस अतिशय सोयीची आहे, कारण इथून थेट पुढे आदमापूरपर्यंत जाता येतं आणि मध्ये कुठेही बस बदलण्याची गरज पडत नाही. आणि इथून पुढे आपण आता पंढरपूरच्या दिशेने जाणार आहोत.
तर मंडळी सकाळचे ठीक 10:50 झालेले आहेत आणि आपण आता विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र नगरी पंढरपूरमध्ये पोहोचलो आहोत. आणि हे आहे पंढरपूरचं बसस्थानक. पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि पंढरपूर आणि परिसरातील प्रवाशांसाठी ही सोलापूर आदमापूर ही बस अतिशय सोयीची सेवा आहे. आणि इथून पुढे आपण आता सांगोल्याच्या दिशेने जाणार आहोत. ठाण्याची आपल्याला पुढची जी जागा होती ती भेटलेली आहे. आपली बस आता निघाली आहे पंढरपूरमधून पुढे सांगोल्याच्या दिशेने. साधारण अर्धा पाऊण तास लागेल आपल्याला सांगोल्यामध्ये पोहोचण्यासाठी. साधारण दुपारी 12 वाजता आपण सांगोल्यामध्ये पोहोचू. तर मंडळी आता 11:15 वाजलेले आहेत आणि आपण आता डाळिंबीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सांगोला शहरामध्ये पोहोचलो आहोत. आणि सांगोला आणि परिसरातील इतर प्रवाशांसाठी देखील ही सोलापूर आदमापूर बस अतिशय सोयीची आहे. आणि या मार्गावरील सोलापूर आदमापूर ही बस सेवा सांगोला आगारामार्फत चालवली जाते. आणि हा मार्ग जो आहे तो सांगोला आगार चालवतो सोलापूर आदमापूर आदमापूर सोलापूर. आणि आपल्या प्रवासातील आतापर्यंत आपण सोलापूर पंढरपूर सांगोला एवढे स्टॉप पार केलेले आहेत. आणि इथून पुढे आपण आता कोल्हापूर आणि आदमापूरच्या दिशेने जाणार आहोत. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आपण आता मिरज बस स्थानक येथे पोहोचलो आहोत. इकडचं जर वातावरण बघायचं झालं तर इकडे ऊन पडलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. येताना पाऊस लागलेला जुनोनीच्या अलीकडे, पण इकडे आता ऊन पडलेलं आहे. इथून पुढचा आपला प्रवास सांगली जयसिंगपूर कोल्हापूर मार्गे आदमापूरच्या दिशेने सुरू राहणार आहे. तर मंडळी दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आपण आता सांगली बस स्थानक येथे पोहोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता या सांगलीचं बस स्थानक. आणि इथून पुढचा आपला टप्पा असणार आहे जयसिंगपूर आणि नंतर कोल्हापूर. दुपारचे बरोबर 2:30 वाजले आहेत आणि आपण आता जयसिंगपूरमध्ये पोहोचलो आहोत. आणि इथून पुढे आपण आता हातकणंगले आणि कोल्हापूरच्या दिशेने निघालो आहोत. मंडळी दुपारची ठीक 3:30 वाजले आहेत आणि आपण आता कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानक येथे पोहोचलो आहोत. आणि हे आहे कोल्हापूरचं मध्यवर्ती बसस्थानक. आणि इकडचं वातावरण एकदम पावसाचं झालं, इकडं एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे इकडचं. आणि सोलापूरमधून सुरू झालेला प्रवास हा आपल्या अंतिम टप्प्यात आलेला आहे. आणि इथून आदमापूर फार दूर नाही आहे. इथून पुढे आपण आता मुदाळ मार्गे संत बाळूमामांच्या पवित्र भूमी आदमापूरमध्ये पोहोचणार आहोत. तर मंडळी कोल्हापूरमधून आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण आता मुदाळ मार्गे आदमापूरच्या दिशेने जाणार आहोत.
मंडळी आता 5 वाजलेले आहेत आणि आपण संत बाळूमामांच्या पवित्र भूमी आदमापूरमध्ये पोहोचलो आहोत. आणि इकडचं वातावरण पण अगदी ढगाळ वातावरण झालेलं आहे. हलकासा पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे इकडचं वातावरण सुद्धा अगदी प्रसन्न झालेलं आहे. आणि आपली सोलापूर आदमापूर लालपरी अखेर पोहोचली आहे आदमापूरमध्ये. आणि जवळपास आपण सोलापूर, पंढरपूर, सांगोला, कोल्हापूर आणि आदमापूर एवढे सगळे टप्पे पार केलेले आहेत. आणि इथून मंदिर अगदी थोड्याशा अंतरावरती आहे. आपण आता मंदिरामध्ये जाऊन संत बाळूमामांचं दर्शन घेणार आहोत. तर मंडळी, आपण आता संत बाळूमामांच्या मंदिर परिसरातील भक्तनिवास येथे पोहोचलो आहोत. तिथे भक्तनिवास आहे आदमापूर येथे. तुम्ही पाहू शकता, हे आहे भक्तनिवास. आणि दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी येथे राहण्याची उत्तम प्रकारे सोय आहे. इथे फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि सध्या पाऊस चालू आहे इकडं, पाहू शकता तुम्ही. आणि आपण आता चालू संत बाळूमामांच्या दर्शनासाठी संत बाळूमामांच्या मंदिराकडे. चला. संत बाळूमामांचं दर्शन अगदी प्रसन्न झालेलं आहे. आणि आपला जो सोलापूर ते आदमापूर प्रवास होता आणि जे संत बाळूमामांचं दर्शन होतं ते दोन्ही पूर्ण झालेलं आहे. आणि आपला जो ब्लॉग आहे तो आता इथे संपतोय.